जॉब निभवताना. मागील दोन मॅच आपण बघितल्या. पहिल्या इनिंग मध्ये एंटरटेनमेंट अतिशय जबरदस्त झालं प्रेक्षकांचं. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये तेवढं एंटरटेनमेंट नाही झालं आणि आपण बघितलं की दोन्ही मॅच एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाली. जरूर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पवन केनी आणि भावेश पवार याची पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये. प्रशांत पाटील जे नॉन स्ट्राईक अँड अंपायर असतील आणि सचिन पाटील जातील स्ट्राईक अँड अंपायर साठी. मॅचला सुरुवात होते. ही मॅच सुद्धा अतिशय चांगली मॅच होऊ शकते. दोन्ही चांगल्या टीम आहेत. एका बाजूने आपण बघतो भांड्या परिसरातून टीम आहे जेम्स बॉन्ड ड्राई आणि दुसरी टीम आपण बघतोय ती जॉली स्पोर्ट कामतघर. जॉली स्पोर्ट कामतघरचा जर आपण विचार केला कॉमन क्रिकेटमध्ये भरपूर वेळा त्यांनी पार्टिसिपेट केला आणि भरपूर वेळा चॅम्पियन सुद्धा राहिलेली आहे. तर एक चांगली टीम म्हटली जाते जॉली स्पोर्ट कामतघर. एक मजबूत टीम आहे. या ठिकाणी आपण बघतोय जेम्स बॉन्ड ड्राई सुद्धा. तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला जेम्स बॉन्ड राई तर दुसऱ्या बाजूला जॉली कामतघर. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर प्रफुल्ल आणि रोहित मोहित हे सलमीजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामधील चौथी लढत आपण पाहतोय. ऋतुष येते गोलंदाजी मार्कवर. दुपारच्या सत्राने दुपारच्या सत्रामधील हा सामना आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मैदान. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन आणि सुंदर प्रेक्षेपणे पाहायला मिळते. रितेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकांसाठी येणार आहे. मेंढरी पॉवरचं पहिलं षटक सुरू होईल रितेश याच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज प्रफुल्ल आणि नॉन स्ट्रायकरला रोहित मोहित आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरला. यस, हे दोन ओपनिंग बॅट्समन एका बाजूने आपण बघतो स्ट्राईक अँड एंडला प्रफुल्ल ज्याला पप्या या नावाने ओळखलं जातंय. दुसऱ्या बाजूने आपण बघतो मोहित. दोन्ही सुद्धा आक्रमक बॅट्समन आहेत. नक्कीच, आणि पाहूया मेंढरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते का. तीन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. इतर क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकावर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रितेश. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुटबॉलचा वापर इथे करताना दिसला ना तो फलंदाज. अतिशय चांगला बॉल, चांगल्या लेंथ आणि चांगल्या लाईननी टाकला होता रितेश याने. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि लेंथ बॉल टाकला होता. बीट होतो बॅट्समन. पहिलाच बॉल अप्रतिम. चांगली सुरुवात आपण बघतो रितेश या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, पुढील चेंडू. यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगाने चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात रितेश या गोलंदाजाकडून. पिचचा जर आपण विचार केला तर पाटा पिच आहे. कॉन्क्रीटची विकेट आहे. अतिशय बॅटवर बॉल व्यवस्थित येत असतात. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं अटॅकिंग बॅटिंग झाली होती. यावेळेस आपण बघतो थोडासा डिफेन्सिव्ह बॅटिंग करताना दिसतो प्रफुल्ल. नक्कीच आपण पाहतोय यावेळी चेंडूला मिड विकेट मध्ये टोलला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिड विकेटला मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. तर तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन होतोय राय या संघाचं. 3 बॉल नंतर आपलं खातं खोलतोय बॅट्समन प्रफुल्ल आणि टीमचं सुद्धा खातं खोलतोय. फिल्डिंग आपण बघितली मिड विकेटच्या दिशेने अतिशय चांगली, वाखाणण्याजोगी. नक्कीच पूर्णपणे झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकांना मिड विकेट मध्ये आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त, लांबी कमी आणि पहिल्या फलंदाजाला जावं लागेल डगॉटच्या अस्त्राला. पहिला हात बसतोय राय या संघाला. आणि या वेळेस आपण बघतो पॉवरफुल बॉलिंग करताना दिसतो हा बॉलर रितेश. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 1 रन आणि 1 विकेट. अप्रतिम बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. त्याला साथ सुद्धा चांगली आहे फिल्डरची. चांगला कॅच घेतला होता डीप मिड विकेटच्या दिशेने तिथल्या फिल्डरने. पहिला विकेट जातोय जेम्स बॉन्ड राय टीमचा. दोन फलंदाज करून येतोय वन डाऊनला खेळण्यासाठी. पहिला फलंदाज बाद झालेला मोहित. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. वेगाने चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त बॉलिंग, चांगल्या लेंथने बॉलिंग करताना दिसतोय. टप्पा अचूक ठेवलेला आहे. बॅक ऑन टार्गेट बॉलिंग करताना दिसतोय बॉलर रितेश.
नक्कीच विकेट टू विकेट गोलंदाजी चॅनेल मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज रितेश कुठला जास्त प्रयोग करताना दिसत नाही आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी अतिशय वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. पहिला बॉल हा वाईट जातोय. थोडासा बघितला शफल क्रॉस झाला होता. बॅट्समन अराउंड लेग क्लिंग बॉल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र वाईट जातो. लेग स्टंपच्या बाहेर बॉल गेला होता. एकत्रित रन मिळते. स्कोर पोहोचतो 2 वर. रितेश यावेळी कव्हरच्या रिझन मध्ये टोलून आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर रिझन मधून सीमा पार दणदणीत चौकार. अतिशय चांगला फटका. शेवटचा बॉल होता. जस्ट शॉट ऑफ द लँड डिलिव्हरी बॅकफुटला गेला होता आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन पप्या याच्या बॅट मधून 4 रनने पप्या पोहोचतो 5 वर आणि टीमचं टोटल होते 6 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्की अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. रामचंद्र पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 जर षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॅट्समनला. 551 रुपयाचं रायगॉफच्या बॅट्समन साठी निश्चितच सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 2 षटकार जर मारले तर 551 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. एकच वादा आमचा भोऱ्या दादा. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडूनच हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रेमाने त्यांना भोऱ्या दादा असं म्हटलं जात आहे. तर पहिल्या षटकाची समाप्तीपर्यंत धावसंख्या आपण पाहतोय ते 1-6 बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळत आहेत. पॉवरबाजी षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र नक्कीच गोलंदाज रितेश याने पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसरी षटक घालण्यासाठी प्रेम येतोय. मिटिक रिझन मध्ये मोती आपण पाहतोय रिकी पॉन्टिंग भिवंडी क्षेत्ररक्षण करताना विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात गेलेले आहेत. तुम्हाला सर पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन की स्कोर थोडासा कमी आलेला आहे. मागच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं जवळजवळ 70 पेक्षा जास्त रन होत होते आणि या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 रन्स. उर्वरित जे 18 बॉल्स आहेत 3 ओव्हर्स आहेत या 3 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जेम्स बॉन्ड राय टीमने. नक्कीच आणि जेम्स बॉन्ड हा संघ प्रयत्न तर करेल, कारण गेअर चेंज करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये इनफ टोटल धावलकर पाहायला मिळत नाही. इथून मात्र आपला गेअर चेंज करावा लागेल राय संघाच्या फलंदाजांना. प्रेम येतो गोलंदाजी मार्कवर. सामना करू फलंदाज करण डावखुरी शैलीचा फलंदाज आहे. पहिला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये एस्टेशक चेंडू खाली झेल मात्र सोडला जातोय. बघितला पण हवेचा वेग आहे त्यामुळे जज करू शकत नाही, कारण कधी कधी असं होते की हवा उंच दिशेने थोडी जास्त असते त्यामुळे जज करणं कठीण जातंय आणि तेच झालं या ठिकाणी. विकेट किपर याच्या हातामधून हा कॅच सुटतोय आणि एक जीवनदान मिळतो बॅट्समन करण याला. 1 रन मिळते. 1 रनने टीमचा स्कोर होतोय 7 रन्स. जीवदानाचा फायदा उचलून करण आपलं खातं उघडतोय. दुसरा षटक मार्गस्थ प्रेम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पूर्णपणे तयार होतोय. यावेळी सामना करू फलंदाज प्रफुल्ल. यावेळी अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. पंचांचा वाटचा इशारा होतोय. 1च रन मिळेल त्या ठिकाणी. व्हाईट प्लस 22 1+1 2 रन येतील. 2 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 9 वर. आणि एक सूचना असेल सर्व खेळाडूंना की बॅटला बॉल लागून जातो तर 2 रन त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 22 किंवा लेग बाईज जातो तर फक्त 1च रन दिली जाते. नक्कीच या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. फेम गोलंदाजी मार्कवर सामना करेल डावखुरी फलंदाज करण. यावेळी स्टेप मध्ये चुकतो. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. कामतगर विपक्ष राई या 2 बलाढ्य संघामधला सामना आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर राई संघ प्रथम फलंदाजी करताना. यावेळी चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेटला फक्त 1च धाव, एका धावेशी अधिक नाही. धावसंख्या सिंगलने
वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करीत 10 धावा. संत गतीने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच मोठा फटका प्रफुल्ल याच्या बॅट मधून आला होता. त्यानंतर आपण बघतोय कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाहीये बॉलरने बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची. अतिशय चांगली नियंत्रित बॉलिंग होताना दिसते. नाही त्या नियंत्रित मारा आपण पाहतोय. यावेळी समोर खेळलेल्या 20 मध्ये स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून चेंडू होते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आणि या बॉलवर सरळ बॅटने अप्रतिम शॉट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने बाउंडच्या बाहेर सरळ 6 रनसाठी षटकार. हा पहिला षटकार येतो या इनिंग मधला प्रफुल्ल याच्या बॅट मधून. प्रफुल्लच्या बॅट मधून सक्सेसफुल स्ट्रोक आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने वाढून दिलेली ती 16 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 551 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल प्रफुल्ल याला. आणि प्रफुल्लकडे ही संधी चालून आलेली आहे. पाहूया प्रफुल्लला सक्सेसफुल ठरतोय का. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय 16 धावा. दुसरी षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहोत त्रिमूर्ती चषक 2021 त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित या स्पर्धेचे 14वे वर्ष आहे. खरोखरच चांगल्या स्पर्धेचं आयोजन 14 वर्ष सतत टुर्नामेंट ठेवणं सोपी गोष्ट नसते. मात्र ही सोपी गोष्ट कठीण गोष्ट सोपी करून दाखवलेली आहे. अतिशय चांगलं टेलिकास्ट केलं जातंय. या वर्षीमध्ये नवीन काय बघितलं आपण तर लाईव्ह टेलिकास्ट बघितलं या त्रिमूर्ती चषकामध्ये. कॉमन क्रिकेटमध्ये आणखी 2 स्पर्धा अशा आहेत की त्या भरपूर वर्षापासून चालू आहेत. एक स्पर्धा जी पोमन बॉयज ट्रॉफी 30 वर्षे मला वाटते पूर्ण होतील या सीझनला आणि दुसरी यंगस्टर ट्रॉफी मोरीगाव ही ट्रॉफीला जवळजवळ 35 वर्ष पूर्ण होतील या सीझन मध्ये. क्या बात आहे. आणि त्याचीच परंपरा अखंडित राखण्याचा प्रयत्न रोशन पाटील यांनी त्याच्या सहकार्याने केलेला आहे नागले चषकाच्या माध्यमातून. यावेळी स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न खरं तर स्कोअर विकेट चेंडू मारायचा होता मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन रिझल्ट मधून सीमा पारा 4 रनसाठी चौकार. आणि बॅक फुटला गेला स्पर कट केलं बॉलला. बॉल आतापर्यंत 4 झालेले आहेत. अप्रतिम शॉट 4 रननी स्कोर जातो 20 वर 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता आपण म्हणू शकतो की चांगला स्कोरबोर्ड वर आलेला आहे जेम्स बॉन्ड राय टीमचा. नक्कीच. आणि त्याचं कारण मागील 2 चेंडू मध्ये 10 धाव कुठून काढले आहेत फलंदाज आपण पाहतो प्रफुल्ल याने. प्रेम गोलंदाजी मार्कवर सामनागर फलंदाज पुन्हा एकदा प्रफुल्ल. यावेळी मात्र प्रफुल्ल ठरतो सक्सेसफुल आणि चेंडू होतोय सीमा पार गुल षटकारासाठी. आपण बघतोय थोडीशी खराब जाताना दिसते. हा बॉल बघितला स्लॉट मध्ये दिला होता आणि अप्रतिम शॉट सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड केला होता बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी. पुढील चेंडू यावेळी मात्र कमजोर फटका खरं तर समोर खेळायचा होता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते राई या संघाची धावफलकावर 28 धावा. 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही सुरुवात आहे. या ओव्हर मध्ये जबरदस्त धुलाई केली बॅट्समन पप्या प्रफुल्ल याने. बॉलर प्रेम याची 22 रन खर्च केले या ओव्हर मध्ये बॉलर प्रेम याने. नक्कीच 2 षटकांची ती समाप्त झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर बरोबर 14ची सरासरी आतापर्यंत राखलेली जेम्स बॉन्ड राय या संघाने. धावसंख्या आपण पाहतोय ते 28 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. तर यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी संयोजक हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. भरपूर दिवसानंतर आज सुभाष धुमाल सर जोडीला कॉमेंट्री करण्याची संधी मला मिळाली. भिवंडी क्रिकेटमध्ये भरपूर बिझी शेड्यूल असतो त्यांचा आणि निश्चितच आज या त्रिमूर्ती चषकासाठी त्यांनी एक दिवस दिलेला आहे आणि
कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून म्हटलं जातोय. आत्ताच जे बीपीएल संपली त्यामध्ये सुद्धा जबरदस्त कॉमेंट्री त्यांनी केली. सिद्दीक बाबे सर, त्याच्यानंतर ओमकांत शेट्टे आणि IPL इंटरनॅशनल कॉमेंटेटर कुणाल दाते सर यांच्या जोडीला, त्याच्यानंतर हरीश पंड्या सर सुद्धा होते. अतिशय सुंदर कॉमेंट्री करतात आणि आज या ठिकाणी त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपण बघतोय त्रिमूर्ती ग्रुप आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 हे देखणं आयोजन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि ज्या मैदानाच्या चोही बाजूने प्रेक्षक बसलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. दीपक येतो बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल घेऊन जाईल करणसाठी. फुलटॉस होता, स्वीप केलेला बॉल जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर 1 रन पूर्ण, दुसऱ्यासाठी कॉल आहे आणि सहज गतीने 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये मध्ये पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण करतात आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून जोडली ते 30 धावा. 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हवा साथ देणार आहे लेफ्ट हँडर बॅट्समनला. ऍडव्हान्टेज भरपूर आहे आणि बाउंड्री सुद्धा आपण बघितली तर थोडी चवल वाटते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, कॉट बिहाइंड विकेट आणि हा बॅट्समन आउट होतोय. पंचांचा बट उंच जातोय आकाशाकडे आणि अशा प्रकारे दुसरा हाताला लागतो जेम्स बॉन्ड राईट टीमला. नंबर 4 चा बॅट्समन जातोय प्रशांत केने बॅटिंग साठी. आपण बघतोय आणि बघितलं आपण जवळ स्कोर आहे 30 रन्स. शटल टॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, एज लागली होती विकेट किपर याने अतिशय चांगला कॅच घेतला. आज आपण बघतो मोहिल हा बॉलर दिसत नाहीये जॉली स्पोर्ट कामतगर टीम मध्ये. एक फ्रंट लाईन बॉलर म्हटला जातोय मोहित याला. राईट आर्म ओ द स्टंपने. यावेळेस बुडा बघितला, पंच केला बॉलला डिपेक्स टाकावरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवतो बॉलला. 2 रन पूर्ण करतात बॅट्समन. तिसऱ्या रनचा प्रयत्न आहे आणि 3 रन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. मोती त्या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा कव्हर करताना दिसतो आपल्याला. 3 रन कंप्लीट. 3 रनने स्कोर मध्ये बदल. स्कोर पोहोचतोय 33 वर. 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डबल 3 आपण पाहतोय. 33 धावा तिसरे षटक मार्गस्थ असताना. MCC वडवली टीमचा कॅप्टन, भाटाले टीमचा कॅप्टन आणि नक्षीलवन गोरसई टीमचा कॅप्टन आणि सोनादेवी टेमकर टीमचा कॅप्टन आमच्या VIP टाइम्स मध्ये यायचा आहे ड्रॉ साठी. यावेळेस ब्लॉकर मध्ये होता बॉल. एज लागल्यानंतर जातो फाईन लेगच्या दिशेने आणि 2 रन डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 रन मिळतील बॅट्समन प्रफुल्ल याला. 2 रन मिळतील टीमला. 2 रनने टीमचा स्कोर पोहोचतो 35 रन. सुस्थितीमध्ये दिसतोय जेम्स बॉन्ड राईट टीम. नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण धावसंख्या जळली ती 35 आणि तिसरी षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा दीपक आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुन्हा एकदा हॉफले घेऊन लॉकेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या बाहेर आणि हा येतोय आणखीन एक खणखणीत षटकार प्रफुल्ल पाटील याच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी करताना एक बाजू लावून धरलेला प्रफुल्ल याने सलामीवीराच्या रूपामध्ये आलेला आहे आणि आतापर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकू नये. यस, अप्रतिम बॅट्समन म्हटला जातोय, सर्वात चांगला बॅट्समन म्हटला जातोय. 31 वर बॅटिंग करताना दिसतोय. ओपन मध्ये जर बघितला विनर्स टीम मध्ये सुद्धा हा खेळतोय. कामतगर चे अमोल पाटील यांना मी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक VIP टाइम्स वर यायचं आहे. दीपक पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. यावेळेस एज लागतो, बॉल जातोय फ्लॅश स्लिप मध्ये. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. व्यवस्थित बॅटवर कनेक्ट करू शकला नव्हता. यावेळेस प्रफुल्ल 1 रन मिळते. 1 रनने टीमचं टोटल होतंय 42 रन. जवळ आपण बघितलं धुमाल सर तर 14च्या रन रेटनी बॅटिंग करताना दिसतो जेम्स बॉन्ड राईट टीम. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा
12 ते 14 रन्स आले तर एक चांगला टोटल उभा करू शकतो जॉली स्पोर्ट कामतगर टीम समोर, कारण जॉली स्पोर्ट कामतगर टीम मध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच स्पर्धेमध्ये सहमत आहे आपल्या मताशी, कारण 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 42 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा किंवा त्यापेक्षा अधिक धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर राही संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रफुल्ल अजूनही खेळपट्टीवर आहे आणि ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर असणार आहे त्या संघ नायकाला. जय ब्रह्मण्यऊ भाटाळे टीमचा कॅप्टन किंवा एखादा सहकारी असेल तर आमच्या व्हीआयपी डायस मध्ये यायचं आहे. गोरसाई टीमचा एखादा सहकारी आमच्या सहकारी यायचं आमच्या व्हीआयपी डायस मध्ये, आणि एमसीसी वडवली टीमचा सुद्धा एखादा सहकारी किंवा कॅप्टन असेल तर लगेच आमच्या व्हीआयपी डायस मध्ये यायचं आहे लकी ड्रॉ करण्यासाठी. स्वतः स्कीपर येतो यावेळेस बॉलिंग साठी यश पाटील एक अतिशय चांगला खेळाडू आहे. मात्र सामने जो आपण बॅट्समन बघतोय अतिशय इन्फॉर्म बॅट्समन आहे. जवळजवळ 32 वर बॅटिंग करतोय प्रफुल्ल पाटील. यश टू प्रफुल्ल असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओ द स्टंपने मारा करेल. हो सुरेख गेल्यावर लेंथ बॉल होता. विकेट किपर आपण बघतोय काय चतुराई दाखवतोय या ठिकाणी. हातातून बॉल सडकल्यानंतर मात्र धाव देण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल पहिलाच बॉल. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात स्वतः संघाला एक यश करतोय. पूर्ण लांबीचा चेंडू हाताळला होता. पुन्हा आपण बघतोय व्यवस्थित बॅटवर आला नव्हता. बॉल अतिशय चांगला टाकतोय. एकच रन मिळते आणि 1 रननी स्कोर मध्ये बदल. स्कोर पोहोचतो 43 वर. पहिले 2 बॉल अप्रतिम टाकलेले आहेत यश पाटील यांनी. नक्कीच 2 चेंडू टाकताना यश हा यशस्वी ठरलेला आहे. पुन्हा यश ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. या वेळेला अंपायरचा इशारा होतो. वाईटचा एक अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या रुपयाने. टीमचा टोटल होतोय 44 रन्स. 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जेम्स बॉन्ड राय टीम प्रथम बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट कामतगर टीम समोर. फुलटॉस बॉल स्ट्रोक स्वीपचा अंदाज. डीप बॅक ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर बॉल. 6 रन साठी षटकार. माझे कवीराईला सोन्यानं सजवा गो. माझे कवीराईला सोन्यानं सजवा गो. तिचा मनपण सारी चोलीचा तिला मनाने नेसवा गो. तिचा मनपण अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवर मात्र यश प्रशांतला शांत ठेवू शकला नाही. प्रशांत याच्या बॅट मधून निघाला हा अतिशय उत्कृष्ट षटकार. अप्रतिम शॉट. पुढे एकदा हवेत बॉल आहे. कॅच होतोय की षटकार होतोय बघूया. आणि आज जातो लॉक ऑफच्या बाहेर बॉल. रॉकेट शॉट षटकार. तिला मनाने नेसवा गो. तिचा मनपण सारी चोलीचा तिला मनाने नेसवा गो. होते या बॅट्समन प्रशांत याला बॅक टू बॅक 2 षटकार. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न. डिपिश कव्हरला बॉल जातोय. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात. 3ऱ्या रनचा प्रयत्न आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतो आणि या 3 रन सहज गती पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 555 रुपयाचा पारितोषिक इथे प्रशांत याने पटकावलेलं आहे. 555. 3 एकच रन वादा नक्कीच आमचा भोऱ्या दादा. स्कोर होतोय 59 रन्स. 59 चांगल्या टोटल पर्यंत गेलेला आहे जेम्स बॉन्ड राय टीम. लास्ट बॉल काय होते बघूया. निश्चितच नोचा इशारा अंपायरचा. हुक केला होता बॉलला आणि 2 रन डिक्लेअर करून 3 रन येतील आणि 3 रननी स्कोर 62 वर जातोय. आता मात्र निश्चितच एक चांगलं टोटल आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये थोडस प्रेशर जरूर येऊ शकतोय जॉली स्पोर्ट कामतगर टीम समोर. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे, कारण चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 60+ धावा या डेंजर झोन मध्ये धावसंख्या मानता येईल. फ्री हिट असेल लास्ट बॉलवर. फ्री हिटचा फायदा उचलतोय की नाही प्रफुल्ल पाटील. यश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रफुल्ल साठी चांगला ड्राईव्ह केलाय या वेळेला. ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफला बॉल लॉंग ऑफ मध्ये जातोय. बॅकअप केला जातोय. एक फिल्डर मिस झाल्यानंतर 3ऱ्या रनचा प्रयत्न होता. रनआउटच्या रुपयाने आउट होतोय प्रफुल्ल आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट. 2 रननी स्कोर होतोय 64 रन आणि 65 रनचा टार्गेट असेल जॉली स्पोर्ट कामतगर टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. सर्व जे विजेत्या टीम आहेत त्या टीमचे कॅप्टन किंवा सहकारी आमच्या व्हीआयपी डायस वर यायचं आहे.
कासरवडवली टीमचा कॅप्टन किंवा सहकारी लगेच आमच्याकडे यायचा आहे आणि गोरसे टीमचा कॅप्टन किंवा सहकारी आम्ही लकी ड्रॉ या ठिकाणी करत आहोत. लकी ड्रॉ होईल दुसऱ्या राऊंड साठी. बघूया एक टीमला बाय आणि ज्या टीमला बाय मिळेल त्याला डबल बाय नसणार हे लक्षात घ्या. त्याला कंपल्सरी तिसऱ्या राऊंड मध्ये खेळावं लागेल. एक चिठ्ठी याच्यामधून उचलली जाईल. भरत पाटील यांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उचलली जाईल, ती बायला जाईल. कोणत्या टीमला बाय आहे? कासारवडवली टीम नेक्स्ट राऊंड कंपल्सरी खेळायचा आहे. याच्यानंतर हे दोन टीम बाटाले आणि टेमगर पहिली मॅच असेल. टॉस करून घ्यायचं लगेचच. टॉस लगेच करून घ्यायचं. सोनादेवी टेमकर वर्सेस जय बामनदेव भाटाळे या दोन टीम मध्ये हा टॉस होतोय. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. एका बाजूने आपण बघू शकतो त्रिमूर्ती स्पोर्ट्स किंवा त्रिमूर्ती चषक, दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. सोनादेवी टेमकर टीम का कॉल चषक होता आणि मात्र या ठिकाणी त्रिमूर्ती स्पोर्ट्स आलेला आहे. टॉस जिंकतोय तो पाटाले टीम. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. आपण बघतोय दोन्ही भिवंडी ग्रामीण मधून टीम आहेत. तर निर्णय जी स्ट्रॅटेजी आहे, काय स्ट्रॅटेजीने तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे? आपला बॉलिंग चांगली आहे आमची, म्हणून कमीत कमी रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. काही चेंजेस असेल यावेळेस तुमच्या टीम मध्ये? नाही, आहे तीच टीम आहे. कसं वाटलं पहिले मॅच खेळल्यानंतर या ठिकाणी? मस्त वाटलं. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. पहिली मॅच तुम्ही जिंकलेली आहे. दुसरी मॅच आपण बघतो भाटाळे टीमच्या जोडीला. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंग केली असते. मात्र आता बॅटिंग करायची. समोरच्या टीमला एक टार्गेट द्यायचं. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली होती. आता यावेळेस काय वाटते की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती रनचं टार्गेट द्यायला पाहिजे? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? तसे तर सर्वच चांगले, सर्वांकडून अपेक्षा आहेत. कसं वाटलं पहिली मॅच खेळल्यानंतर या ठिकाणी आणि हे आयोजन कसं वाटले? आयोजन पण मस्त आणि मजा आली खेळायला. सो थँक्यू. खूप खूप धन्यवाद. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे ती भाटाळे टीमने. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे, ज्या ठिकाणी सज्जद, संदीप गावंड आणि सुभाष धुमाल सर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत पाटील सर. तर निहार आणि यश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जे लक्ष्य 65 धावांचा संदीप येथे गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घालण्यासाठी. जेम्स बॉन्ड रायू विपक्ष जॉली कामतगर या संघामधला सामना आपण पाहतोय.
मिंटरी पावडरचा पहिलं षटक मार्गस्थ आहे. संदीप बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामनागर फलंदाज निहार. पहिला चेंडूला भिडकावून दिलेला आहे. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. यस, निश्चितच पेनल्टी जरूर लागेल, कारण 1 ओव्हर नंतर पेनल्टी ऍड केली जाईल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये दिला होता आणि पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त षटकार निहार याच्या बॅट मध्ये येतोय. षटकाराने आपली सुरुवात करतोय, अकाउंट खोलतोय निहार. षटकाराने आपलं खातं उघडलं निहार याने आणि षटकाराने जॉली कामतगर संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. संदीप पुन्हा एकदा सामनागर फलंदाज निहार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो शॉर्ट हँड मॅनेजर मध्ये आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 7 धावा. निश्चितच आपण बघितलं, पहिला बॉल स्लॉट मध्ये दिल्यानंतर यावेळेस चेंजेस केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड एज लागून बॉल थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर पोहोचतो 7 वर. 65चं लक्ष आणि 65 लक्षाचा बाटला करताना जॉली कामतगरा संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे. संदीप पहिले षटक चालतोय. यावेळी कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता, मात्र चेंडू जाते सीमा पारा. 4 धावांसाठी चौकार. सहज सोपा कॅच होऊ शकतो, मात्र पुन्हा एकदा आपण बघतो सूर्याची किरणं त्या फिल्डरच्या डोळ्यावर येतात आणि हा कॅच सुटतो आणि बाउंड्री जाते. या 4 रननी टीमचं टोटल होते 11 रन. यशी चौकाराने आपलं खातं उघडतोय. यावेळी गुडघ्यावर बसून चेंडू टोललेला आहे. डीप कव्हर रिझल्ट मधून चेंडू जाते सीमा पार. बॅक टू बॅक एशियाच्या बॅट मधून निघाला दुसरा चौकार. बॅटिंग करताना दिसतोय स्कीपर यश पाटील. एक अतिशय उत्कृष्ट बॅट्समन म्हटला जातो जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा. 2 बॅक टू बॅक चौकार मारतोय आणि टीमचा टोटल पोहोचवतोय 15 रन्स. धावसंख्या प्रभाव धावपळकर 15 धावा. 65चं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग योग्य रीतीने केला जातोय जॉली कामतगर संघाकडून. यावेळी खडेकार्या फटका केलेल्या चेंडूमध्ये उंची जास्त, लांबी कमी आणि पहिल्या फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसराला. पहिला हात बसतोय जॉली कामतगर या संघाला. होता पुन्हा एकदा लॉकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस लॉकअपची बाउंड्री क्लिअर करू शकला नव्हता बॉल. अप्रतिम कॅच घेतला तिथल्या फिल्डरने आणि आउट झाला बॅट्समन यश पाटील, ज्याने 3 बॉलचा सामना केला आणि 3 बॉल मध्ये 8 रन बनवले आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज उमेद जातोय खेळपट्टीवर वन डाऊनला खेळण्यासाठी. मात्र सामनागर फलंदाज निहार जो षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 7व्या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना 15 धावा. संदीप फ्रंटलाईन गोलंदाज आपण राय संघाकडून पाहतोय. पहिलं षटक हाताळतोय. गुडघ्यावर बसून चेंडू टोललेला आहे. मिडूकडे जलमध्ये कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय जबरदस्त दुवादार बॅटिंग या पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली यश आणि निहार या 2 बॅट्समन कडून. यश जरूर बाद झाला. 3 बॉल मध्ये 8 रन त्याने केले. मात्र एका बाजूने आपण बघतोय निहार जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. वैयक्तिक 11 वर खेळतोय आणि त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार सामील आहेत. एकंदरीत स्कोर बघितला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. 2 रन जर पेनल्टीच्या ऍड केल्या तर 21 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत.
जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे. नक्कीच एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू, कारण 21 धावा धावपैकी झलकल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज जरी बाद झाला असला एजच्या रूपाने, निहार चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये रोमित. येणाऱ्या फलंदाजांमध्ये मोती याचं येणं बाकी आहे. रिकी बॉन्डिंग ऑफ भिवंडी. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईन नक्की जॉली कामतगर संघाकडे आहे. पण इथून रोखावे लागेल या षटकामध्ये ते राया संघाला, जॉली कामतगर संघाच्या फलंदाजांना. आता मात्र बॉलिंग चांगली करावी लागेल. मॅच जर जिंकायची असेल जेम्स बॉन्ड राई टीमला, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. हितेश येथे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 21 धावा धावपैकीवर पाहायला मिळतात. फील्ड मध्ये परिवर्तन केले जात आहे. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक 30 आड्याच्या सर्कलमध्ये पाहायला मिळतील. इतर क्षेत्ररक्षक सीमाशी लगत तैनात केलेले आहेत. 19 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा त्यामध्ये ऍड केलेल्या जातात आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 21 धावा. हितेश गोलंदाजी मार्कवर. सामनाकडील फलंदाज रोमित. यावेळी चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि फिजित बाउन्स आपल्याला असर पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी आपण बघितलं. गुडलेन स्पॉटवर बॉल ठेवला होता, थोडासा बाउन्स सुद्धा केला होता. अतिशय चांगला बॉल बीट करून जातो बॅट्समनला. स्विंग अँड मिस. नक्कीच अतिशय उत्कृष्ट डिलिव्हरी, चांगली सुरुवात करतोय गोलंदाज हितेश. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा 21. लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरी षटक मार्गस्थ आहे. हितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. टाटा मोडतो विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. रोमित आपण बघतोय ह्याला की बॉल समजत नाहीये. याच्या अगोदर बघितलं यश आणि निहार यांनी चांगली बॅटिंग केली, मात्र रोमित याला अद्याप सूर गवसलेला नाहीये बॅटिंग मध्ये. 2 बॉल डॉट केलेले आहेत अद्यापपर्यंत रोमित याने. पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाले. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. आपण म्हणू शकतो बॉलर काय करू शकतोय. एक सोपा कॅच होता, मात्र जो फिल्डर होता त्याची मुवमेंट अतिशय चांगली नव्हती. बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचला नव्हता, त्यामुळे हा कॅच सुटतोय आणि एक जीवनदान मिळतोय बॅट्समन रोमित याला. 4 रन येतात या जीवनदानाने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक हात का कमाल. आपला हात जगन्नाथ. फलंदाज बाद. यावेळेला कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. एज लागतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये एका हातामध्ये अतिशय चांगला कॅच घेतोय प्रफुल्ल आणि आउट करतो बॅट्समन रोमित याला. 2 विकेट्स जातात जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे. टीमचं टोटल आहे 25 रन्स. आणखीन 40 रनची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत 14 बॉल मध्ये 40 रनची आणखीन आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडूने अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे जॉली कामतगर संघाला सामना जिंकण्यासाठी. दुसरी षटक मार्गस्थ हितेश. नोट फलंदाज पूर्ण खेळपट्टीवर केलेला आहे. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. हितेश फेसिंग इन फ्रेम. जोरदार फायर करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. अतिशय चांगलं कमबॅक केलेली या ओव्हर मध्ये. जर आपण बघितलं धुमाल सर जो चौकार गेला होता त्या ठिकाणी जर कॅच घेतला असता तर निश्चितच अद्यापपर्यंत एकही रन नसतं या ओव्हर मध्ये. काय जबरदस्त कंट्रोल बॉलिंग करताना दिसतो या ओव्हर मध्ये बॉलर हितेश.
नक्कीच हितेशचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय राईट मोड द विकेट. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता. संधी होती मात्र संधीचं सोडणं करता आलेलं नाही. 2 झेल इथे सोडले गेलेले त्या हितेशच्या गोलंदाजीवर. खरोखरच 2 कॅच या ठिकाणी सुटतात. या ठिकाणी थोडासा हाफ चान्स होता, पण म्हणू शकतो कठीण झेल होता. मागे जाऊन झेल टिपणं एवढी सोपी गोष्ट नसते. हा कॅच घेतला असता आणखीन एक चांगला कॅच म्हणू शकलो असतो. 2 ओव्हरची समाप्ती. स्कोर बरोबर स्कोर आहे 25 रन्स. 25 धावा आपण पाहतोय धावतोय कव्हर. अजून धावांची आवश्यकता आहे. 2 षटके शेष आहेत. तर पाहूया 2 षटकामध्ये काय घडतंय हे आपल्यामध्ये पोहोचवण्यासाठी कुठल्या संघाची ते हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार. मॅच की अगली कहानी सुनते हेमंत पाटिल सर की जुबानी. बहुत बहुत धन्यवाद सुभाष धुमाल सर. 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 25 रन और अब जीतने के लिए 2 ओवर में 40 रनों की आवश्यकता. 20 के औसत से अब बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर इस मैच को जीतने के लिए जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम को. गेंदबाजी का मोर्चा इस वक्त संभालते हुए अजय. अच्छे गेंदबाज माने जाते हैं जेम्स बॉट राय टीम के. लॉन्ग रन अप से गेंदबाजी करेंगे. सामने है बल्लेबाज निहार जो इन बल्लेबाजी इस सीजन के. और फोर्स किया गेंद को खेल दिया. ये रॉकेट उड़ाया लॉग बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. फोर्स कर दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से. हवाई हल्ला बहुत ही लंबा चक्का निहार के बल्ले से आता हुआ. नक्कीच निहार याचा चांगला प्रहार आपण पाहतोय. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमाशे बाहेर पाहायला मिळतोय. 6 रन से स्कोर जा चुका है अब 31 रन. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अब जीतने के लिए 34 रनों की अभी आवश्यकता है. गेंदे शेष 11. बहुत ही तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा ऐसा लग रहा है. 11 गेंदे 34 रन. अर्जुन फिर से एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर. इस वक्त मिस टाइम शॉट हवा में गेंद. कैच हो सकता है हितेश गेंद के नीचे. बहुत ही अच्छा एफर्ट हितेश का, लेकिन कैच नहीं ले पाए. नक्कीच चांगला प्रयत्न हितेशाने केला होता कारण खूप दूरवरून चेंडू झेपावला होता. कौतुक करावं लागेल त्याचा कारण प्रयत्न चांगला होता. प्रशांत वहां पर बहुत ही अच्छा एफर्ट था. ये कैच लेते तो एक अच्छा कैच कहा जाता है इस टूर्नामेंट का. स्कोर इस वक्त जा चुका है 33 रन. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. अभी भी जीतने के लिए और 32 रनों की आवश्यकता इस मुकाबले को. 10 गेंदे और 32 रन. फिर से एक बार तैयार गेंदबाज अर्जुन राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए. मिस टाइम शॉट. फिर से एक बार शॉर्ट मिड विकेट में अच्छी फील्डिंग. थ्रो किया विकेटों के ऊपर, लेकिन रॉन्ग एंड के ऊपर थ्रो हुआ था. यहाँ पर नॉस्टक एंड के ऊपर थ्रो होना चाहिए था. नक्कीच रॉंग वे थ्रो आपण पाहतोय आणि परिणामस्वरूप 1 धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या 21 धावांनी वाढून झालेली होती. धाव प्रकार 34 धावा. 34 for the loss of 2 wickets. Chasing the target of 65 run Jolly Sport कामतगढ़ टीम against the James Bond Rai team. अर्जुन फिर से तैयार लंबे रन अप से अगली गेंद लेके चले आए. अंपायर को क्रॉस किया. शॉर्ट पिच गेंद यहां पर बहुत ही खूबसूरत गेंद. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला होता. आपटलेला चेंडू आणि निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बिल्कुल पटकी हुई गेंद थी. समझ ना पाए बल्लेबाज प्रेम और डॉट गेंद. 1 ऑफ द ओवर का इशारा यहां पर करते हुए अंपायर. स्कोर रुकता हुआ 34 रनों के ऊपर. अगली गेंद लेके चले अर्जुन. खूबसूरत शॉट. स्विंग कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेके बाहर. अगेन द रेस. 6 रन के लिए छक्का. इस 6 रन से टीम का टोटल हो
चुका है 40 रन। अभी 25 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 40 धावांना अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शेष आहेत. 7 गेंदे 25 रन। मुकाबले में अब ट्विस्ट आ चुका है। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी निहार और प्रेम की। आखिरी गेंद शेष। इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट लगता है तो आखिरी ओवर में मुकाबला और भी रंगतदार हो जाएगा। और स्ट्रेट ड्राइव, बॉल बैक ड्राइव, अपने फॉल थ्रो में बहुत ही अच्छी फील्डिंग अर्जुन की। कमबैक किया अपने आखिरी गेंद के ऊपर। ओवर की यहां पर समाप्ति होते हुए अब आखिरी 6 गेंदें शेष और 6 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए 25 रनों की जरूरत ज्वाली स्पोर्ट कामतगड टीम को। नक्कीच हे समीकरण पाहतोय. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या अगोदर 6 चेंडूमध्ये 21 धावा, 6 चेंडूमध्ये 15 धावा, 6 चेंडूमध्ये 18 धावा ही समीकरण आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि यावेळी मात्र 6 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. अब तक इस ग्राउंड के ऊपर आखिरी ओवर में मुझे लगता है 18 रन पूरे हो चुके हैं। अब देखना है 25 रन पूरे कर पाते कि नहीं। यहाँ पर जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम की ये बल्लेबाज, दोनों भी इनफॉर्म बल्लेबाज है। निहार अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 1 चौका 2 छक्के लगा चुके हैं अब तक, और प्रेम भी 1 छक्का लगा चुके हैं। 6 गेंदे और 25 रन। जब ऐसा इक्वेशन आता है सुभाष सर, तो पहले 2 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होती है। 2 गेंदों में 2 बड़े शॉट लगते हैं तो और दबाव आता है बॉलर के ऊपर, और 2 गेंदें डॉट होती है या विकेट गिरता है तो फिर प्रेशर आता है बल्लेबाजी के ऊपर। नक्कीच अशा सिच्युएशन मध्ये फलंदाजाला श्वास घ्यायला फुरसत नसते, दम घ्यायला नक्कीच फुरसत नसणार. मग एक आपण काम करू शकतोय, समोर संघाच्या गोलंदाजांचा दम काढू शकतोय. बॉलिंग मार्क पर देखना है अब कौन आएंगे। करण बॉलिंग के लिए। करण ने विकेटों का हैट्रिक किया तो 551 रुपए का पारितोषिक दिया जाएगा उनको। एकच वादा बुरिया दादा की जानिब से। राइट आर्म और द स्टंप से गेंदबाजी करेंगे। ओ स्लोअर वन था, इस वक्त छोड़ दिया। विकेट कीपर ने भी ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद लेग ब्रेक करने की कोशिश थी, और एक वाइट का इशारा अंपायर का। 1 रन अतिरिक्त टीम के खाते में जुड़ता हुआ स्कोर जा पहुंचा 41 रन। अब 6 गेंदे और जीतने के लिए 25 रन की आवश्यकता। 24 रन की आवश्यकता। रिवर्स शॉट खेल दिया और ये गेंद डीप स्पॉन बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए स्विच इट शॉट। येस, अप्रतिम फटका. स्विच इट, स्विच इट, स्वीट इट. गेंद थी, पहले ग्रिप चेंज कर दिया था, स्विच इट खेल दिया डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए छक्का। यहाँ पर डॉक्टर गवली सर होते तो स्विच इट नहीं बोलते, स्वीट इट बोलते। नक्कीच गवळी सर नेहमीच या फटक्याला स्वीट हिट म्हणतात. आणि खरंच घोड फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. 6 रन से अब टोटल जा चुका है 45 रन। अब कितने रन की 47 रन, और अब जीतने के लिए 18 रनों की दरकार। टेमघर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण जलद यायचं आहे, लवकर यायचं आहे. टेमघर संघनायक आपल्या खेळाडूंना घेऊन लवकर तिथून यायचं आहे. खेल थोड़ा रुकता हुआ गेल के आकार के कारण थोड़ा सा ऐसा लग रहा है कि बॉल को क्रैक आ चुकी है, ये दिखा रहे बल्लेबाज। गुड शॉट कंपनी की गेंद का इस्तेमाल हो रहा है इस परिसर में, कॉमन क्रिकेट एसोसिएशन में हो या इस एरिया में। नक्कीच आणि भिवंडी परिसरामध्ये जास्त निव्या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. अलग अलग जगह हम देखते हैं अलग अलग कंपनी की गेंद का इस्तेमाल। वसई की और बाजू में हम जाएंगे तो 10x बॉल ज्यादा इस्तेमाल किया जाता है। एक समय था जब MRI बॉल से क्रिकेट खेला जाता था, जब तक गेंद की लोकर नहीं जाती थी तब तक छक्का नहीं जाता था। नक्कीच वेगवेगळ्या कंपनीचे चेंडू इथे वापरले जातात. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फुलटचचा कंपनीचा चेंडू वापरताना आपण पाहिला होता. आणि लेकिन तब्बल एक बात तो ये है अब KPL के लिए, KPL ब्रांड का ये क्या बात आहे, एक नवीन आविष्कार आपण पाहणार आहोत
कॉमन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये कमिंग सून क्रिकेट का जादू सौ चढ़ के बोलेगा, अक्का कॉमन खेलेगा। बिल्कुल 29 जनवरी, 30 जनवरी और 31 जनवरी 3 दिनों में कॉमन क्रिकेट का बहुत ही अच्छा आयोजन देखने को मिलेगा। केपीएल इसका खास आकर्षण जो ट्रॉफी की प्राइस है, वो ट्रॉफी की प्राइस 1 लाख रुपए की है। क्या बात है सर। दुबई से आने वाली वो ट्रॉफी, जैसे आयशा कप में भी 80,000 की ट्रॉफी दी थी। फिर से तैयार, ओ खूबसूरत गेंद, समझ ना पाया बल्लेबाज। इस वक्त क्या जादू कर दिए इस गेंदबाज ने। नक्कीच जादुई चेंडू आपण पाहिजे, मॅजिक डिलिव्हरी आणि फलंदाजी अचंबित झाला होता। छोड़ दिया जाए या मार दिया जाए। 18 रनों की आवश्यकता, 4 गेंदे शेष। टफ फाइट मैच हम देख रहे हैं जेम्स बॉन्ड ड्राई बनाम जॉली स्पोर्ट कामतगर के बीच। 4 गेंदे 18 रन। ऑफ स्टंप के बाहर इस वक्त यस वाइट का इशारा अंपायर का। एक अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ। अब इक्वेशन ऐसा आ चुका है, 4 गेंदे और 17 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 4 चेंडूंनी 17 धावांची आवश्यकता आहे। पाहूया 17 कुठल्या संघाला असेल खतरा। बिल्कुल किस टीम के लिए ये खतरा है, जेम्स बॉन्ड राई या फिर जॉली स्पोर्ट कामतगर। 4 गेंदे 17 रन, बहुत ही टफ फाइट मैच, पैसा वसूल मैच यहां पर देखने को मिल रहा है। अगली गेंद करण की, रिवर्स शॉट खेलने की कोशिश, अपील लेग बिफोर की, लेकिन इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था, इसके लिए नॉट आउट। डॉट गेंद। अब 3 गेंदे शेष और 3 गेंदों में 17 रनों की आवश्यकता। लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए। नक्कीच तिन्हीचे तिन्ही चेंडू हे सीमारेषे बाहेर पाठवावे लागतील जॉली कामतगर संघाला। नक्कीच जर घर वापसी करायची नसेल तर। करण 2 एक्स्ट्रा बॉल जरूर डाली है। हैट्रिक के लिए 551 रुपए का इनाम एकस वादा भूरिया दादा की जानिब से। अगली गेंद लेके चले, फुल टॉस थी, लेकिन कमर की ऊंचाई पे वाइड तो जरूर थी। लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद सीधी करने की कोशिश। इस वक्त एक एक्स्ट्रा रन और जुड़ता हुआ। अब 3 गेंदे और 16 रन। 3 चेंडूंनी 16 धावांची आवश्यकता आहे। 3 वाइड गेंदे अब तक कर चुके हैं करण। फोर्स किया, हवा में गेंद लगोप में, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन उसके ऊपर से गेंद रॉकेट की तरह निकल गई 6 रन के लिए। अब मुझे लगता है प्रेशर में आ सकते हैं गेंदबाज करण। 2 गेंदे और 10 रन की दरकार इस मैच को जीतने के लिए। नक्कीच जॉली कामतगर संघाच्या फलंदाजांना 10 का दम दाखवावा लागेल, तर 2 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे। 2 गेंदे और 10 रन। अब टेंशन में आ चुके हैं। अब टेंशन देखना है, टेंशन से बाहर निकलते कि नहीं ये गेंदबाज करण। अब तक 3 एक्स्ट्रा गेंदे कर चुके हैं, 9 गेंदों का ये ओवर। 2 गेंदों में अब जीतने के लिए 10 रन की दरकार। एक छक्का और एक चौका लगाना पड़ेगा तो ही जीत सकती है जॉली स्पोर्ट कामतगर की टीम। बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज निहार। अब तक चौथा छक्का था निहार के बल्ले से ही आता हुआ। एक स्विचिट शॉट भी खेला था निहार ने। डॉट बॉल के लिए 100 रुपए का नाम एकस वादा भूरिया दादा की जानिब से। अगली गेंद, फुल टॉस गेंद, खेल दिया गेंद को डीप स्कोर लेग में, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए। आखिरी एक गेंद शेष और अब गोल्डन सिक्सर की आवश्यकता मैच को जीतने के लिए। अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सामना होता कुठे आणि सामना आला कुठे। कालच्या दिवशी बाफाने संघाच्या फलंदाजाने हा कारनामा केला होता। बिल्कुल इस ग्राउंड के ऊपर ये 14 सालों में मुझे लगता है 7 साल तो मैं कमेंट्री कर रहा हूँ यहाँ पर। जहां तक मुझे याद है अजिंक्य स्पोर्ट जुचंदर टीम के बल्लेबाज भीमा ने गोल्डन 6 लगाई है। उसके बाद यंगस्टर मोरी के शशिकांत पाटिल ने गोल्डन 6 लगाई है। उसके बाद न्यू इनकलाब खारवा टीम के निकेतन काटे ने गोल्डन 6 लगाई और कल बाफाने टीम के मनोज किरकिरी ने गोल्डन 6 लगाई। अब देखना है निहार यहाँ पर गोल्डन 6 लगा के और नया इतिहास बनाते कि नहीं।
नक्कीच आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. हेमंत पाटील मी तर एवढंच म्हणेन, इसको लगा डाला तो समझो मैच को जिंगा डाला, मैच को जीता डाला. बिल्कुल आखिरी एक गेंद इस मैच के लिए जोरदार ताली होनी चाहिए दोनों टीमों के लिए और निहार के बैटिंग के लिए. बहुत ही खूबसूरत बैटिंग. आखिरी गेंद 6 रन की आवश्यकता. ओ यहाँ पर खेल दिया लेकिन ग्राउंड शॉट है और एक ही रन मिल पाएगा. यहाँ पर जीत लिया इस मुकाबले को जेम्स बॉन्ड राय ने. आखिरी गेंद के ऊपर छक्का नहीं लगा पाए निहार और मुकाबले को जीत लिया है राय की टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन. लाइनअप से हैंडशेक करना है. बिल्कुल इतने सालों में जॉली स्पोर्ट कामतगर की टीम पहली बार पहले राउंड से बाहर जा रही है इस तिमोथी ट्रॉफी. मैन ऑफ द मैच मॅन ऑफ द मॅच असेल प्रफुल्ल. प्रफुल्ल इज द मॅन ऑफ द मॅच. पप्या. मॅन ऑफ द मॅच यायचा आहे पप्या. पप्याने जबरदस्त बॅटिंग केली. 16 बॉल मध्ये 33 रन बनवले आपल्या टीमसाठी. महत्वपूर्ण खेळी होती त्यामुळे पप्या इज द मॅन ऑफ द मॅच. प्रशांत बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 555 रुपयाचा पारितोषिक आपल्याला आलेला आहे. एकच वाटा भुऱ्या दादा यांच्याकडून. पप्या आलेला आहे. मी विनंती करतो मनोहर पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ही टी शर्ट पप्याला ही टी शर्ट दिली जाते जी गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यांचे स्वर्गीय पिताश्री मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ. प्रशांत आपण यायचं आहे. पुन्हा एकदा मनोहर पाटील विनंती करतो की प्रशांत याला रोख रक्कम 555 रुपयाचं हे पारितोषिक बॅक टू बॅक 2 षटकार मारल्याबद्दल. कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम जेम्स बॉन्ड राय. नवीन मॅच ला या ठिकाणी सुरुवात होते. नवीन मॅच बाटले वर्सेस सोनादेवी टेमघर. टॉस जिंकल्यानंतर भाटले टीमने प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग असेल ती सोनादेवी टेमघर टीमची. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत संदीप बाबा. धन्यवाद हेमंत. आज सुद्धा लढती या रोमहर्षक पाहायला मिळत आहेत, कारण नुकताच संपलेला सामना हा रोमहर्षक होता, ज्याच्यामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय, तर पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय तो जेम्स बॉन्ड राई या संघाने. जेम्स बॉन्ड राई संघ इथे वरचढ ठरला. गोलंदाजाची चांगली कामगिरी आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावात पप्पे याच्या स्फोटक अशा 33 धावा. आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जेम्स बॉन्ड राई टीमला नक्षीलवन गोसे टीमच्या जोडीला खेळायचं आहे. नो डाऊट एक इनिंग संपल्यानंतर टीमचा कॅप्टन पप्या आपण लक्षात घ्यायचं आहे. आपला कॅप्टन एक इनिंग संपल्यानंतर टॉस साठी पाठवायचा आहे. हा 3 ओव्हरचा फक्त मॅच आहे. समोरचा संघ कुठलाही असो, संघर्षक हा फार महत्वाचा असतो या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, आणि जो संघर्ष करतोय तो संघर्षाला कधी ना कधीतरी यश मिळतोय. म्हणूनच समोर कुठलाही संघ असो त्यांच्या विरुद्ध लढा देण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी.